सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे दरोड्याचा कट रचण्याचा आरोप असलेल्या अटकेतील मुख्य आरोपी सिकंदर मोहद्दीन नदाफ वय 36 राहणार चपळगाववाडी चपळगाव अक्कलकोट जिल्हा सोलापूर यास सशर्त जामीन मंजूर केलाय। सदर आरोपी हा अश्विनी सहकारी हॉस्पिटल कुंभारी येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होता। वरील प्रकरणात संशयित फरार आरोपीस विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील विशेष पथकाने 9 जुलै 2025 रोजी अटक केली होती। संबंधित गुन्हा विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला होता। या प्रकरणात फिर्यादी हे पोलीस नाईक अमृत सुरवसे होते। तसेच बीट मार्शलच्या ड्युटीवर असताना त्यांना 2 चारचाकी वाहनांमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या। त्यांनी पाठलाग करून त्यातील 10 संशयितांना पकडले। वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात येणारी 2 चारचाकी गाड्या, 9 मोबाईल फोन्स, 1 लोखंडी कटर, 1 घरगुती गॅस टाकी, 1 ऑक्सिजन गॅस टाकी, रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर, 1 लोखंडी कटावडी, 1 लोखंडी पाना, 1 ॲडजस्टेबल पाना, 4 नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट, 1 जुना काळा टी शर्ट, तोंडाचे 4 काळे मास्क, हँड ग्लोव्ज, 1 काळ्या रंगाचा स्कार्फ, 1 निळ्या रंगाची सॅक, 2 धान्याची रिकामी पोती आणि 1 दुचाकी असा एकूण 23,66,850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। विशेषतः पोलीस तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की आरोपी सिकंदर नदाफ यानेच दरोड्याच्या ठिकाणाची माहिती आरोपींना दिली होती आणि सर्व आरोपींना डॉक्टर क्वार्टर्सच्या 5व्या मजल्यावर रोजच्या व्यवहाराचे भरपूर रोकड असल्याची माहिती दिली होती। आरोपीचा मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड व सह आरोपी हबीब पठाण याच्याशी झालेल्या संभाषणातून त्याचा सहभाग स्पष्ट झाला। 6 जुलै 2024 रोजी हॉस्पिटल परिसराची रेकी करण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले। या अटकेनंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामीन अर्ज दाखल केला होता। 28 जुलै 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला। वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ यांनी काम पाहिले। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट जन्नू यांनी काम पाहिले।